महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2013 MIDC ला आलेल्या क्वेश्चन पत्रिकांमधले अतिसंभाव्य प्रश्न 25 ची माहिती आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 2006 च्या कालावधी या दिवशी संपुष्टात आला. याचे उत्तर आहे 31 मार्च 2011. खालीलपैकी कोणते औद्योगिक धोरण 2013 चे लक्ष्य नाही? याचे उत्तर आहे राज्यात स्थूल उत्पादन क्षेत्राचा सहभाग 44% पर्यंत वाढवणे. विशाल औद्योगिक घटक गुंतवणूक विना उद्योग नक्षलग्रस्त. इथून आलेला हा प्रश्न आहे. विशाल औद्योगिक घटक या अंतर्गत विना उद्योग व नक्षलग्रस्त क्षेत्रात उद्योगाची किमान गुंतवणूक किती आहे? याचे उत्तर आहे 750 कोटी. अतिविशाल औद्योगिक घटकांतर्गत संपूर्ण राज्यात किमान गुंतवणूक व किमान रोजगार निर्मिती किती आहे? याचे उत्तर आहे 1500 कोटी ते 3000 रोजगार. अ आणि ब वर्गवारीतील उद्योग क्षेत्रातील विशाल औद्योगिक घटकाची किमान गुंतवणूक मर्यादा इतकी आहे. याचे उत्तर आहे 750 कोटी. विशाल प्रकल्पांनी रोजगार निर्मितीच्या किमान मर्यादेपेक्षा दुप्पट रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना याचे उत्तर आहे अतिरिक्त प्रोत्साहने देण्यात येतील. विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सवलती व प्रोत्साहने देणारी सक्षम यंत्रणा म्हणजे? याचे उत्तर आहे उद्योगांकरिता मंत्रिमंडळ उपसमिती. उद्योगांना दरवर्षी देण्यात येणारी प्रोत्साहने ही त्यांच्या प्रमाणात असतील. याचे उत्तर आहे एकूण प्रोत्साहने व पात्रता कालावधी. अ व ब वर्ग वगळता इतर क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना याचे उत्तर आहे 10% औद्योगिक विकास अनुदान देणे. पात्र उद्योग घटकाच्या ऊर्जा व पाणी लेखापरीक्षणाकरिता खर्चाच्या 75% व जास्तीत जास्त किंमतीमध्ये इतका परतावा अनुज्ञेय राहील. याचे उत्तर आहे 2 लाख आणि 1 लाख. उद्योगांनी वीज आणि पाणी बचतीसाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीसाठी किती परतावा अनुदान अनुज्ञेय राहील? याचे उत्तर आहे किमतीच्या 50% व कमाल 5 लाख. अ व ब वर्गीकृत क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना गुंतवणूक कालावधीत जमीन संपादन व मुदती कर्जासाठी टिंब. याचे उत्तर आहे 100% मुद्रांक सूट. अ व ब क्षेत्रातील कोणत्या उद्योग घटकांना मुद्रांक शुल्क सूट देण्यात येईल? याचे उत्तर आहे माहिती व जैव तंत्रज्ञान. अ व ब क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना विद्युत शुल्कात पूर्ण सूट देण्यात येते. अ व ब क्षेत्रातील मोठे 100% निर्यातक्षम उद्योग माहिती व जैव तंत्रज्ञान घटकांना विद्युत शुल्कात 20% अनुज्ञेय राहील. याचे उत्तर आहे 7 वर्षांपर्यंत सूट. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा 2009 मधील सुधारणेप्रमाणे विद्युत शुल्क सूट कालावधी अ व ब वर्ग तालुक्यातील घटकांना इतका राहील. याचे उत्तर आहे 10 वर्षे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा 2009 मधील सुधारणेप्रमाणे अ व ब वर्ग वगळता इतर क्षेत्रातील उद्योगांसाठी विद्युत शुल्क सूट कालावधी आहे. याचे उत्तर आहे 15 वर्षे. राज्यात औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सुरुवातीस शासन इतका निधी उपलब्ध करून देईल. याचे उत्तर आहे 500 कोटी. महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत विकास समितीचे अध्यक्ष हे राहतील. याचे उत्तर आहे मुख्य सचिव. महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता सुकाणू समितीचे सचिव हे असतील. याचे उत्तर आहे उपसचिव, उद्योग विभाग. मोठ्या औद्योगिक क्षेत्रात हेलिपॅड उभारणीसाठी कार्यपद्धती अवलंबन कोणामार्फत होईल? याचे उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC. औद्योगिक वापरासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी याचे उत्तर आहे मूळ चटई क्षेत्र निर्देशांकाप्रमाणे अतिरिक्त 0.5 पर्यंत चटई क्षेत्र. खालीलपैकी कोणता घटक गुंतवणूकदारांसाठी सोयी सुविधा यात अंतर्भूत नाही? याचे उत्तर आहे निर्यात सेवा. कौशल्य विकास आणि वृद्धी कक्ष यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येईल. याचे उत्तर आहे प्रधान सचिव उद्योग. नवीन राज्य सामायिक सुविधा केंद्राचा लाभ खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उद्योग घटकांना होणार नाही? याचे उत्तर आहे यापैकी नाही.